अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काढलेल्या एका फतव्यासंदर्भातली, कारण मधुमेह आणि अन्य महत्त्वाच्या आजारांसंदर्भात त्यांनी एक थेट नियमच करून टाकलाय। त्यामुळे या व्यक्तींना आता अमेरिकेमध्ये प्रवेश मिळणार नाहीये। आणि याचं कारण ट्रम्प यांनी जाहीर केलेला एक नियम, मधुमेह आणि रक्तदाब असणाऱ्यांना यापुढे आता अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही। याबद्दल वकिलातींना आणि दूतावासाला ट्रम्प या प्रशासनाकडून आदेश जारी झाले। आरोग्यावरचा सरकारी खर्च वाढतोय असं कारण देत हे निर्बंध घालण्यात आले। तर ट्रम्प यांचा नवा फतवा नेमकं काय सांगतोय, काय आहे हा नवा नियम, आपण बघूया। तर हा नियम जो समोर आलाय ज्याच्यामध्ये हृदयरोग, श्वसनाचे आजार, कर्करोग, चयापचयाशी संबंधित आजार यावरचा खूपच खर्चिक जो आहे तो उपचार आहे असं म्हटलेलं आहे ट्रम्प यांच्या प्रशासनाने। मज्जासंस्थेशी संबंधित विकार, मानसिक आजार यांच्यावरही उपचाराचा खर्च खूप आहे, अफाट आहे। आणि त्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह, दमा, रक्तदाब, झोपेचे विकार असलेल्या अर्जांचा पुनर्विचार व्हावा असं प्रशासनाने स्पष्ट केलं। अर्जदार या उपचारांचा खर्च करण्यास सक्षम आहे का याचा विचार व्हायला हवा असं देखील प्रशासनाने म्हटलंय। आणि त्यासोबतच आणखी एक बाब, याच्यामुळे आता भारताचा जर विचार करायचा झाला तर ती समोर येते। त्यामुळे भारत आणि मधुमेह हे नेमकं काय समीकरण आहे ते समोर येते, कारण भारतात मधुमेह असणाऱ्या लोकांची संख्या सुमारे 10.44 कोटी इतकी आहे। त्यातच देशातले 11.4% लोक, ही जर टक्केवारीत आपण गणना करायची झाली तर 11.4% लोक हे मधुमेहग्रस्त आहेत। आणि देशाच्या लोकसंख्येपैकी एकूण 15.3 नागरिक हे प्री डायबिटिक म्हणजेच मधुमेहाच्या उंबरठ्यावर आहेत। देशातला 24% महिला आणि 23% पुरुष हे अतिलठ्ठपणाच्या कक्षेत येतात। आणि त्यामुळे आता भारतावर याचा कसा परिणाम होईल हे एक प्रकारे आपण बघू शकतो। आणि यासोबत इकडे आता एक छोटासा ब्रेक घेणार आहोत। ब्रेकनंतर आणखी काही घडामोडींचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, पाहत राहील।